समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिता's ब्लॉग नाता आपुलकीचं। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता ना वाजले आहेत 9:30। तर मी आज लवकरच व्हिडिओ चालू केला जरा, कारण मला ना माझ्या चुलत बहिणीचा नातू जो आहे ना, तर त्याच्या स्कूलमध्ये ग्रँडमदर आणि ग्रँडफादर डे आहे, तिकडे जायचं आहे आम्हा दोघांना। तर त्यासाठी ना तिने मला परवाच फोन केला होता, तर आणि काल पुन्हा फोन केला आठवण देण्यासाठी। तर ना 10 वाजताच तिथे पोहोचायचं आहे, 10 सव्वा 10 पर्यंत। त्यामुळे ना लवकरच व्हिडिओ चालू केला आणि सगळं आवरलंय, म्हणजे आधी साक्षीचा टिफिन वगैरे सगळं बनवून दिलं, ते दोघं पण गेले आणि त्यानंतर आज साक्षीला लवकर जायचं होतं ना, त्यानंतर ओटा वगैरे सगळं आवरलं। आता फक्त थोडीशी भांडी राहिली आहेत ना, ती झाली तरच घासणार आहे, नाही तर तिकडून आल्यावर घासणार आहे। पण आता बाकीचं सगळं आवरलं आणि म्हटलं चला आता थोडीशी ना साफसफाई पण करून घेतली, वरची जी काही होती ना, तर ती आता फक्त हे फ्रीजच पुसायचं राहिलेलं होतं। तर म्हटलं चला फ्रीज पुसता ना तुमच्याशी बोलू। आणि हे जे तुम्हाला प्लांट दिसतंय ना, तर हे प्लांट मी त्या दिवशी गावात गेले होते ना, तेव्हा मेन रोडवरनं आणलं। तर बघा किती छान दिसतं ना, आणि कलर एकदम फ्रेश आहे। तर म्हटलं चला आपल्याला फ्रीजवर कामात येईल, आणि मला आवडतात असे आर्टिफिशियलच आहे, पण ना दिसताना म्हणजे घराची शोभा खूप वाढवतात खरंच। तर 2-3 प्लांट आणले होते, एक हॉलमध्ये ठेवलंय, ते तुम्हाला नंतर दाखवेल मी, आणि एक इथे ठेवलं। आणि हे रोजचे प्लांट तुम्हाला माहितीच आहे, हे पण मी दिवाळीच्या वेळेस आणले होते बहुतेक। तर हे खूप छान एकदम ओरिजिनल गुलाब असल्यासारखं दिसतं, एकदम सुंदर वाटतात। तर चला आता हे सगळं पुसून वगैरे पण झालं, आणि त्यानंतर ना म्हटलं आता देवपूजा तर झालीच आहे माझी, इकडे बघू शकता तुम्ही, देवपूजा वगैरे पण झाली आहे। आणि आता फक्त एवढंच पुसायचं राहिलेलं होतं, कारण तुम्हाला माहितीच आहे खूप धूळ आणि थोडासा आवाज पण येत असेल तुम्हाला। इथे ना पाठीमागे बोरचं काम चालू आहे, बोर खणतात ना, तर त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप आवाज आणि खूप धूळ येते। तर म्हणून ना सारखी ही स्वच्छता ठेवावीच लागते। आणि ऊन एवढं पडलंय ना, तुम्हाला सांगते, सकाळी फक्त थंडी वाजते आणि दुपारी इतकं ऊन पडतं। तर त्यामुळे म्हटलं जर उन्हातून आलं ना, तर एनर्जीच राहत नाही आपल्याकडे, म्हणजे आवरण्याची एनर्जीच राहत नाही, कारण भयंकर ऊन आहे, इतकं प्रचंड ऊन लागतंय बाहेर। तर म्हणून ना मी आता सकाळीच सगळं आवरून जाणार आहे। तर बऱ्यापैकी आवरलंय, फक्त भांडी राहिली आहेत आणि जेवण राहिलंय ना, तर थोडंसं चावमेव काहीतरी खाऊन घेतलं नाश्ता, आणि जेवण वगैरे सगळं आल्यावरच करणार, कारण यांना पण उशीर होईल। तर चला ती पण वाट बघते, तिचा आता फोन यायला सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे हा ड्रेस वेअर केला होता। तर आता हा ड्रेस चेंज करणार आहे आणि साडी वेअर करणार आहे। तर साडी नेसूनच जायचं आहे मला तिकडे। तर चला पटकन साडी नेसून घेते आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्कूलमध्ये जाऊन भेटते। चला तर मंडळी, माझ्या घरापासून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर हे स्कूल आहे, आणि इथे शंभू म्हणजेच माझ्या मोठी चुलत बहीण आहे ना, तिचा नातू, तर त्याला घरी आम्ही शंभू म्हणतो आणि स्कूलमध्ये त्याला उर्जित म्हणतात। तर तो या स्कूलमध्ये आहे, आणि त्याच्या स्कूलमध्ये ना ग्रँडमदर ग्रँडफादर डे होता। तर त्यासाठी ना माझ्या बहिणीच्या मुलीचा 2 वेळा फोन येऊन गेला की मावशी तू आणि काका याल का, इथे ग्रँडमदर ग्रँडफादर डे आहे, तर त्यासाठी। तर आम्ही 2 दिवस अगोदरच भेटलो होतो ना, म्हणजे जसं मोठ्या चुलत बहिणीची वास्तुशांती होती ना, तर तेव्हा भेटलो होतो। तर त्या शंभूचं चाललेलं होतं की माझ्या त्या ग्रँडफादरला बोलव, म्हणजे यांना बोलव असं। तर म्हणून मग आम्ही इथे आलो आहे। शाळेत आलो आता। उर्जित कोण, तर माझी मोठी बहीण आहे, आणि त्याची मुलगी, तिचा हा मुलगा असं ते फिरून सगळं नातं आहे। आणि त्याच्या शाळेत ना स्कूलमध्ये ग्रँडमदर आणि ग्रँडफादर्सला बोलवलं होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे आलो। आणि त्याची खूप इच्छा होती की ग्रँडमदरचं आहे गंमत, पण ग्रँडफादर पण यावं, त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि मस्त एन्जॉय केलं शाळेमध्ये। आणि पुढे सगळं अजून मस्त त्यांनी सगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे केले, ते पण मी तुम्हाला सगळे पुढे जाऊन दाखवणार। चला तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करू। Sangeeta and Vidya. Oh, and what do you like most? What your grandmother cooks? Which you like most? चिकन। तर बघितलं ना मंडळी, लहान मुलांचं हे असं असतं। ही जी आत्ता एवी दाखवली ना, ती एवीला अगोदरच स्कूलवाल्यांनी शूट केलेली होती, आणि ती आत्ता आम्हाला पॅरेंट्स आल्यावर दाखवली। आणि त्यामध्ये उर्जितला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले त्यांनी, आणि त्याच्यात विचारलं एक प्रश्न असा होता की तुला ग्रँडमदरच्या हातचं काय आवडतं, तर त्याने
चिकन असं सांगितलं. लहान मुलांचं हे असं असतं, जे मनात असतं ना तेच त्यांच्या ओठावर असतं आणि म्हणूनच म्हणतात इतकी निरागस असतात ना ही मुलं. त्यामुळेच तर म्हण लागली आहे की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. तर त्याला चिकन आवडतं माझ्या बहिणीच्या हातचं आणि माझी बहीण खाते नॉनव्हेज. असं आता माझ्या घरात काही नॉनव्हेज वगैरे असं होत नाही, पण बहिणीच्या घरी असतं नॉनव्हेज, त्याच्यामुळे ना तो चिकन खातो बहिणीच्या घरी. म्हणून मग त्याने सांगितलं की मला ग्रँडमदरच्या हातचं चिकन फार आवडतं. तर अशी निरागस असतात ही मुलं. आणि बघा आता त्यांचे डान्स चालू आहे. इथे कोणाचीच कुठली स्टेप जुळत नाही आहे, पण आपलं चाललं आहे काहीतरी. तर अशा डान्स स्टेप त्यांना दिल्या होत्या विविध आणि ते त्याप्रमाणे करत होते. एकाची एक स्टेप येत होती तर एकाची दुसरी येत होती असं. आणि बघा आता कसं आपलं म्हणजे जेव्हा आपण होतो ना स्कूलमध्ये, तर आपल्या ग्रँडमदर ग्रँडफादर तर दूरच राहिले, पण आईवडिलांनासुद्धा लवकर स्कूलमध्ये बोलवत नव्हते. चाललं आहे आपलं एक एक वर्ष पुढं ढकलायचं काम असं होतं. पण आत्ता सध्याची पिढी तशी नाही आहे. सध्या सगळ्या स्कूल ज्या आहेत ना त्या अशा अपडेट झाल्या आहेत आणि त्यातल्या त्यात इंग्लिश मिडियम स्कूल ज्या असतात ना तर त्याच्यामध्ये हे विविध प्रकारचे सगळे ॲक्टिव्हिटीज करून घेतात. त्याच्यामुळे मुलांना पण प्रत्येक गोष्टीची प्रत्येक नात्याची जाणीव ही करून दिली जाते. तर अशा पद्धतीने या मुलांचा डान्स चालू होता. आणि मी जेव्हा उर्जितच्या स्कूलमध्ये आले ना तर खरंच सांगते मला एकदम आधी साक्षीच्या स्कूलमध्ये जायचे ना तर तीच आठवण झाली. त्यांच्या स्कूलमध्ये पण असे वेगवेगळे डेज असायचे आणि तेव्हा म्हणजे ओपन हाऊस तर प्रत्येक महिन्याला असायचं. त्या ओपन हाऊसला पण मी जायचे आणि तेच मला आठवण झाली. तर इथे बघा इथे ना ॲक्टिव्हिटीज देणार आहे पुढे, त्याच्यासाठीची सगळी तयारी करून घेतली. तोपर्यंत मुलांचा हा डान्स चालू होता एक साईडला आणि खूप छान तुम्ही बघू शकता. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावरच ना इतकं असं क्यूटनेस आहे त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये ना. आणि प्रत्येकजण काय काय स्टेप करत होतं ना तर आम्ही सगळे हसत होतो त्यांना. तर इथे माझी बहीण आणि बाकीचे पॅरेंट्स पण बसले. ज्या क्लासमध्ये जे स्टुडंट आहे ना तर त्यांच्या पॅरेंट्सला त्याच क्लासमध्ये बसवलेलं आहेत. आणि संख्या बघू शकता तुम्ही, सध्या अशी कमी संख्या ठेवतात म्हणजे ना प्रत्येक मुलाकडे लक्ष दिले जाईल असं. तर डान्स झाला मुलांचा आणि त्यानंतर आम्हाला बघा ही ॲक्टिव्हिटी दिली. त्यासाठी ना इथे एक कार्डशीट पेपर दिला आणि स्कूलने अगोदरच म्हणजे 2 दिवस अगोदरच मुलांचे हाताचे जे पंजा आहे ना आपल्या हाताचा तर तो असा त्यांना काढायला लावून आणि त्यांचं कट करून घेतलेलं होतं पंजा. आणि आता पॅरेंट्स मीटिंगला पॅरेंट्सला पण तेच करायला लावलं. तर इथे बघा माझी बहीण त्याला घेऊन बसली आणि तुम्ही बघू शकता गॉगल. थोडा जरी कॅमेरा त्याच्यासमोर केला ना तर लगेच तो गॉगल लावत होता. लहान मुलांचा ना काहीतरी वेगळ्याच गोष्टीत नादवलेले असतात ते. तर अशा पद्धतीने तर मी तिला म्हटलं तू याला सांभाळ तोपर्यंत मी ही ॲक्टिव्हिटी करते. तर इथे व्हाईट कलरचा जो पंजा दिसतो आहे ना तुम्हाला कापलेला हाताचा तर तो उर्जितचा आहे आणि रेड कलरचा जो कार्डशीट पेपर दिला आहे त्याच्यावर माझा काढायचा होता, म्हणजे जे पॅरेंट्स आहे त्यांचा काढायचा होता. तर आता मी माझा इथे पंजा काढून घेतला आणि आता तो पंजा पण कापून घेते. आणि ते ना चिकटवण्यासाठी त्यांनी ग्लू दिला होता, तर त्या ग्लूच्या साह्याने दोन्ही पंजे एकमेकांना चिकटवायचे होते. अशी काही होती ही ॲक्टिव्हिटीज. आणि हे ॲक्टिव्हिटीज करताना ना खरं सांगते अगदी लहान मुलांमध्ये ना लहान झाल्यासारखं वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. हे पण होते आमच्याबरोबर आलेले, पण ना एका मुलीला ग्रँडफादर नव्हते ना तर त्याच्यामुळे त्या मुलीची ॲक्टिव्हिटी ते दुसऱ्या बेंचवर बसून करत होते आणि आम्ही दोघी इकडे बसलेलो होतो. तर त्या मुलीला ते करू लागत होते आणि इकडे आमचं चाललेलं होतं. आणि हे मी करत असताना ना उर्जितची कंटिन्यूस काहीतरी बडबड चाललेली होती. त्याला बोलायला खूप आवडतं, म्हणजे भयंकर बोलका स्वभाव आहे त्याचा. 2 मिनटं पण शांत बसत नाही तो. तर अशा पद्धतीने बघा ही ॲक्टिव्हिटी चालू आहे माझी. आणि बघा अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण झाली. आणि बघा दोन्ही हातांचे पंजे असे चिकटवले आणि त्यावर आपापली नावं टाकायची होती. उर्जितचं नाव ऑलरेडी टाकलेलं होतं, त्यावर मी माझं पण नाव टाकलं आणि ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. हा उर्जित, त्याला आम्ही शंभू
चष्मा लावायचा लाव लाव दोघांच्या मध्ये घे. आमच्या डान्स फोटो काढायचे. तर बघितलं ना मंडळी, कॅमेरा समोर घेतला की लगेच तो म्हणतो मला चष्मा लावायचा आहे, मला गॉगल लावायचा आहे. तर अशा पद्धतीने ना त्याच्याबरोबर फोटोज पण काढले काही आम्ही. आणि खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी असा अनुभव घ्यायला मिळाला. कारण जसे आधी साक्षी कॉलेजला गेले ना, तर तसं या ॲक्टिव्हिटीज वगैरे किंवा स्कूलमध्ये जाणं या गोष्टी म्हणजे बंदच झाल्यासारखं झालं. तर चला आता दुसरी ॲक्टिव्हिटी चालू झाली. आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी आम्हाला ना जेम्सचं पाऊच दिलं होतं. त्यामध्ये 2 असे मारीचे म्हणजे एक मारीचा बिस्किट पुडा दिला आणि त्यापासून आपल्याला स्माइली बनवायचे होते. तर त्यासाठी इथे दिलेलं साहित्य होतं आणि त्या साहित्यातच आपल्याला बनवायचं होतं. आणि एक जामचं पाऊच पण दिलेलं होतं. तर तशा पाऊचपासून म्हणजे आता एक ॲक्टिव्हिटी मी केली. तर दीदीला म्हटलं, दीदी म्हणजे माझी मोठी बहीण, आम्ही तिला दीदीच म्हणतो. तर तिला म्हटलं ही ॲक्टिव्हिटी तू कर आणि तोपर्यंत मी याला सांभाळते. कारण की तो ना बडबडा पण भरपूर आहे आणि ना मध्ये ॲक्टिव्हिटीच्या मध्ये करत होता. त्याच्यामुळे ना त्याला गप्पांमध्ये पण रंगवून ठेवलेलं होतं आम्ही. तर बघा इथे दीदीने छान असं पूर्ण जाम स्प्रेड करून घेतलं बिस्किटांवर आणि त्यामुळे ना तो पूर्ण असा लाल कलर आला आहे त्याला, रेड कलर. आणि ज्या जेम्सच्या गोळ्या होत्या ना त्याच्यामध्ये सारख्या ज्या गोळ्या होत्या त्याचे डोळे बनवले. आणि एक गोळी जी होती ना जेम्सची, तर त्याचे 2 तुकडे केले म्हणजे ते थोडेसे अर्धवक्राकार झाले ना, तर त्याचे स्माईल म्हणून असं खाली चिकटवले. तर अशा पद्धतीने होतं. आणि नंतर त्या टीचर कोन घेऊन आल्या. तर त्या कोनमध्ये ना क्रीम होतं, त्या क्रीमने त्यांनी स्माइली बनवली. तर असं काही ॲक्टिव्हिटी होती. आणि लहान मुलांमध्ये खरं सांगते आम्ही पण ना एकदम लहान होऊन गेलो होतो आणि मस्त वाटत होतं हे सगळं करताना. आम्ही एन्जॉय पण तेवढंच करत होतो आणि त्याची बडबड पण तेवढीच एन्जॉय करत होतो. तर अशा पद्धतीने हे सगळं प्रोजेक्ट असतं लहान मुलांचे छोटे छोटे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे प्रोजेक्ट देतात त्यांना आणि त्यापासूनच मुलं प्रेरणा घेतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांचा ब्रेनचा विकास होत चालतो त्यांच्या. तर तसं त्यासाठीच्या या काही ॲक्टिव्हिटीज असतात. आणि मोठी माणसं करतात ना, तर बघा ते सुद्धा आपली कल्पनाशक्ती त्याच्यात वापरतात. ते सुद्धा सांगतात की अगं असं नको, असं कर, असं हे इथे नको करू, ते तसं कर. तर असंच काहीसं चाललेलं होतं उर्जितचं सुद्धा. आणि बघा आता त्याच्या ना फुल गप्पा चाललेल्या आहे दीदीसोबत. आणि तोच असं नाही, सगळे मुलं इतके बोलत होते क्लासमध्ये, भयंकर सगळ्यांची बडबड चालू होती. तुम्हाला आता 1-2 क्लिप आम्ही व्हॉईस म्यूट नाही केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल की ना सगळ्या मुलांची भरपूर अशी बडबड चालली होती. आणि बघा मुलं म्हटली की अगदी आजी आजोबा त्यांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आजी आजोबांबरोबर ना ते मम्मी पप्पांपेक्षा जास्त कम्फर्टेबल असतात. उर्जितचं पण तसंच काहीसं आहे. तर बघा आता काय करायला चाललं काय माहिती, एका जागी असा बसत पण नाही, काही ना काही त्याचं चालू असतं. आणि खूप ॲक्टिव्ह येतो, म्हणजे त्याच्या वयाच्या मानाने ना भरपूर ॲक्टिव्ह आहे. आणि तशी आजकालची पिढी जी आहे ना, आता बघा तुम्ही, पूर्वी कसं होतं ना, बाळ जन्माला आलं की लवकर डोळेसुद्धा उघडत नव्हतं, तसं आता सध्याचं नाही आहे. बाळ जन्माला आलं की लगेच ते इकडे तिकडे नजर लावायला बघतं, म्हणजे नजरेला नजर पण देतं. तर अशी आजकालची मुलं ना, माहिती नाही कदाचित निसर्गाचीच किमया असेल काही, खूप अशी ॲक्टिव्ह मुलं झाली आहेत आजकालची. आणि इथे ना दीदीच्या साईडला ज्या ताई बसलेल्या होत्या ना, तर त्यांच्याकडे पण एक छोटंसं बाळ होतं आणि ते बाळसुद्धा ना खूप ॲक्टिव्ह होतं. हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला मस्त असा नाश्ता दिला त्यांनी, लाईट नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी. नाही नको चटणी. तर पाहिलं असं कंटिन्यू त्याचं काही ना काही चालू असतं. आता ते टीचर चटणी द्यायला आल्या ना, तर तो म्हणत होता नाही चटणी नाही ती सॉस येतो, तर मला आवडतो सॉस. असं चाललेलं होतं त्याचं. पण आम्हाला जे काही नाश्ता दिला होता ना, त्याच्याबरोबर ते चटणी देण्यासाठी आल्या होत्या. तर बघा इथे छान असा नाश्ता दिला आहे, लाईट ढोकळा, एक गुलाबजाम आणि पॅटीस आहे आय थिंक. उर्जित चल दे बेटा, थँक्यू बोल, से थँक्यू टू दॅम, थँक्यू बोल, थँक्यू फॉर कमिंग. आता यांना पण दे मोठी मम्मीला.
थँक्यू फॉर कमिंग. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना, ही मुलांकडनं त्यांनी अगोदरच स्कूलमध्ये करून घेतली होती. एक मॅसेज टाईप केलेला होता थँकफुलचा ग्रँडमदर आणि ग्रँडफादरसाठी. तर तेच त्यांना द्यायला सांगितलं त्यांच्या हाताने. तर अशा पद्धतीने आणि त्यांना तोंडाने पण थँक्यू म्हणायला लावलं. तर बघा इथे आता दुसरी ॲक्टिव्हिटी चालू झाली, ती म्हणजे थर्माकॉलचे जे आपले यूज अँड थ्रूचे ग्लासेस असतात ना, तर ते ग्लासेस समोर टेबलवर रचून ठेवले एकावर एक असे मनोरा केला त्याचा. आणि आजी आजोबांनी प्रत्येकी येऊन 2-2 बॉलने ते सगळं मनोरा पाडायचा असतो. तर असा काही हा गेम होता आणि प्रत्येक आजी आजोबा येऊन एन्जॉय करत होते इथे. तर सगळ्यांचेच आजी आजोबांना छान वाटत होतं आणि मुलांमध्ये ना अक्षरशः मुलं झाल्यासारखं वाटत होतं. तर बघा इथे कोणाचा कुठे नेम लागतो तर कोणाचा कसा नेम लागतो. तर त्यामुळे सगळे एन्जॉय करत होते आणि मुलांना पण खूप छान वाटत होतं का आपले आजी आजोबा पण आपल्याबरोबर गेम खेळतायत असं. तर इथे दीदीने पण गेम खेळला हा आणि यांनी पण खेळला. मी मात्र काही खेळलं नाही, कारण की प्रत्येक मुलासाठी एक ग्रँडपा आणि एक ग्रँडमदर असं होतं. तर आम्ही 3 जणं होतो ना, त्यामुळे मग दीदी आणि यांनी दोघांनीच हा गेम खेळला. ते एका बॉलमध्येच सगळे मनोरा पूर्ण पाडून टाकला आणि दीदीने पण तसंच केलं होतं आणि छान यांनी पण एन्जॉय केलं. तर त्यानंतर ना यांची जाण्याची वेळ झाली होती, त्याच्यामुळे ते निघून गेले. आणि इथे मुलांबरोबर ना सगळ्या टीचर लोकांनी पण मस्त म्युझिक लावून डान्स केला आणि स्टुडंट टीचरबरोबर त्या सांगत होत्या की पॅरेंट्सनी पण या. तर बघा इथे मला हात धरून त्यांनी डान्स करायला लावला. तर इथे आता मी म्युझिक तर काही म्हणजे म्युझिक मला म्यूटच करावं लागेल इथे, कारण कॉपीराईट्स लागू शकतो त्याच्यामुळे. स्कूलमध्ये मस्त एन्जॉय झाला आणि त्यानंतर दीदी आणि मी दोघी पण घरी निघून आलो. हे मात्र ड्युटीवर गेले त्यांच्या. तर दीदीने आणि मी बराच वेळ गप्पा पण मारल्या. त्यानंतर आम्ही पार्सल मागवलेलं होतं ना, तर ते पार्सल पण आम्हाला रिसीव झालं आज. जवळजवळ 3 पार्सल मागवले होते आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक्सरसाइजसाठी काही गोष्टी मागवल्या होत्या. तर हे एक्सरसाइजसाठीच आहे आणि ते कसं यूज करायचं ते पण तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, तरी पण ना ते दाखवते मी एकदा. तर बघा असं आपण हाताची पायाची त्याच्याने अशी एक्सरसाइज करू शकतो. ते एखाद्या ग्रिलला वगैरे अडकवून त्याच्याने बऱ्याच प्रकारच्या एक्सरसाइज करू शकता. त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं, त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजची आपल्याला माहिती मिळालेली असते. हे आम्ही ना घरात सगळ्यांसाठीच मागवलं होतं. त्यानंतर दुसरं पार्सल, तर दुसऱ्या पार्सलमध्ये पण बघू शकता तुम्ही काय आहे, सगळं एक्सरसाइज संदर्भातच मागवलं होतं जवळजवळ. तर ती पॅन्ट पण एक्सरसाइजसाठीच आणली होती. अगदी फ्लेक्झिबल पॅन्ट आहे आणि एक्सरसाइजसाठी एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर आता हे तिसरं पार्सल, तर तिसरं पार्सल पण फोडून घेते आणि त्यामध्ये आहेत शूज. ते शूज पण एकदम छान क्वालिटीचे होते आणि पॅन्ट पण एकदम सुंदर क्वालिटीची होती. तर खूप छान क्वालिटी मिळाली तिन्ही वस्तूंची. आणि एक्सरसाइजसाठी जे मागवलं होतं ना, तर त्याचे तर एवढे उपयोग आहे, म्हणजे प्रत्येक प्रकारची एक्सरसाइज आपण त्याच्याने करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी खूप सुंदर होती तिन्ही वस्तूंची. त्यानंतर हे सगळं पार्सल वगैरे बघितल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि आता डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला. तर संध्याकाळ झाली, संध्याकाळी दिवाबत्ती केली घरातली आणि थोडंसं साक्षीला स्टेशनरीचं सामान पण घ्यायला जायचं होतं आणि मला एक ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं. आमच्याच घराच्या जवळ हळदी कुंकू होतं. तर तिथे मी आता तयारी वगैरे करून घेतली. सकाळी जी साडी नेसली होती ना, तर तीच साडी आता मी हळदी कुंकासाठी नेसली. खूप काही म्हणजे भारी साडी नव्हती नेसली, जवळच हळदी कुंकू होतं ना. आणि सजावट बघू शकता, अजून घरात पण खूप छान सजावट केली त्यांनी. तर तुम्हाला घरातलं पण सगळं डेकोरेशन दाखवेल मी. साठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इथे बघा आता ताईंकडे येऊन पोहोचले मी. जवळच आहे अगदी घराच्या, खूप काही लांब नाही. आणि हा व्हिडिओ रथसप्तमीच्या अगोदरचाच होता, पण तुम्हाला थोडासा लेट येतो आहे, कारण तुम्हाला सांगितलं जसं घशाचा इश्यू होता थोडासा माझा. आता आहे ना आमच्याच घराच्या जवळ एक 2-3 मिनिटाच्या अंतरावर त्या ताई राहतात ना, तर त्यांच्याकडे हळदी कुंकाला आले आणि एकदम सिंपल अशी साडी वेअर केली आहे. आणि हे बघा ह्या त्या ताई आणि या त्यांच्या सुनबाई. तर छान असं त्यांचं डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे आणि मस्त छान झालं आहे डेकोरेशन एकदम. पण मला थोडंसं लेट झालं यायला, त्याच्यामुळे बऱ्याच बायका गेल्या आहेत.
आता ज्या काही आहे त्या तुमच्याबरोबर शेअर करते. चला हळदी कुंकू घेऊ आपण. हळदी कुंकूसाठी गेले आणि त्यांनी तिथे मसाला दूध तयार केलं होतं सगळ्या सवाष्णांसाठी. तर मसाला दूध पिला अगोदर आम्ही गप्पा मारत आणि हे बघा त्यांची सुनबाई, छान स्वभाव आहे, एकदम शांत स्वभाव आहे आणि ताईंचा पण स्वभाव खूप छान आहे. आता आम्हाला इथे जवळजवळ बरीच वर्ष झाली राहून, म्हणजे मला तरी 12 वर्ष झाले, माझ्या कदाचित अगोदर ताई इथे राहत असतील. आणि त्यांचं घर पण मला फार आवडतं, म्हणजे इतकं सुंदर डेकोरेट केलं आहे ना. तर मी तुम्हाला पूर्ण घर तर नाही दाखवू शकत, पण इथे देवारा दाखवते मी तुम्हाला त्यांचा. तर देवघर इतकं सुंदर डेकोरेट केलं आहे त्यांनी. तर म्हटलं चला थोडंसं तुमच्याबरोबर पण शेअर करू. आणि समया बघू शकता, खूप छान समय आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं मेंटेन करणं फार अवघड असतं. तर त्यांनी हे सगळं मेंटेन केलं आहे व्यवस्थित. अगदी तुम्ही कुठल्याही क्षणी त्यांच्या घरी गेला ना तर घर इतकं स्वच्छ आणि क्लीन टापटीप असतं. तर बघा, हळदी कुंकासाठी फुलांचं पण डेकोरेशन केलेलं होतं आणि इतर वेळी जरी तुम्ही आला ना तर तेवढंच सुंदर घर असतं त्यांचं. मला त्यांचं घर फार आवडतं नेहमीच. तर चला आता इथे हळदी कुंकू वगैरे घेते. थोड्याशा गप्पा वगैरे पण झाल्या. मला उशीर झाला होता त्याच्यामुळे बऱ्याच सवाष्ण येऊन पण गेल्या होत्या. त्यातल्या त्यात मी असताना 2-3 सवाष्ण होत्या, त्याच तुमच्याबरोबर शेअर करते. कारण इथून मला गावात पण जायचं होतं ना, त्या हिशोबानेच मी घरातनं निघाले होते. म्हटलं इथून तसंच जाऊ घरी रिटर्न जाण्यापेक्षा. तर अशा पद्धतीने ना ताईंनी आम्हाला मसाला दूध वगैरे दिलं. मसाला दूधचा आनंद घेतला आम्ही. आणि त्यानंतर इथे आता हळदी कुंकू घेऊन वाण घेते. तर वाण पण ना त्यांनी छान आणलं होतं, जे की सगळ्यांना अगदी युजेबल आहे. तर बघा, टिफिन दिला होता त्यांनी वाणमध्ये. आणि टिफिन कसा सगळ्यांच्या अगदी कामाचा असतो. अगदी शाळेत जाणारे मुलं असो, कॉलेजला जाणारी मुलं असो किंवा जॉबला जाणारी मुलं असो, टिफिन हा सगळे घेऊनच जातात. त्यामुळे रोज टिफिन भरताना ताईंची आठवण मात्र नक्की येणार. तर अशाच प्रकारचं वाण दिलं पाहिजे, जेणेकरून जे आपल्या रोजच्या वापरात आपण ती वस्तू यूज करू शकतो वाणात दिलेली. आणि महत्त्वाचं म्हणजे ती वस्तू जेव्हा पण आपण वापरतो ना, तर ज्याने वाण दिला आहे त्याची आपण अगदी नित्यनेमाने आठवण काढतो. तर खरं तर शास्त्रानुसार ना धातूचं किंवा वस्त्राचं वाण हे सगळ्यात श्रेष्ठ वाण समजले गेलं आहे. त्यामुळे वाण देताना नेहमी धातूचं किंवा वस्त्राचंच वाण दिलं पाहिजे. आता ताईंनी स्टीलचे डबे दिले. तर चला आता गप्पा तर आमच्या चालूच राहतील, पण तत्पूर्वी इथेच आता माझ्या व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा हा आवाज तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.